तर आता या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपल्याला नागपूरमधून बघायची आहे। नागपूर शहरामध्ये भर रस्त्यात विकृतीचा कळस गाठला गेला। भर रस्त्यात विकृत तरुणानं तरुणी समोरच अश्लील कृत्य केलं। वर्धा मार्गावरील मध्यवर्ती कारागृहाजवळची ही घटना आहे। तरुणानं अश्लील कृत्य केलं, हे सगळं मोबाईलमध्ये चित्रित केलं गेलं। तरुणीनं पोलिसांना फोन केला आणि त्यानंतर लगेचच या विकृतानं इथून पळ काढला। बजाजनगर पोलिसांनी अश्लील कृत्य करणाऱ्या विकृताचा शोध सुरू केलेला आहे। फार धक्कादायक बाब म्हणावी लागेल। अगदी 2 दिवसापूर्वी पुण्यात सुद्धा अशाच पद्धतीने प्रकार घडला होता। मध्यधुंद असलेला तरुण होता, ज्यानं हे असे विश्लील विकृत चाळे केलेले होते आणि आता नागपुरात सुद्धा तोच प्रकार घडलाय। दोन्ही दृश्य आपण पाहतो। एका तरुणी समोर चक्क नागपुरातल्या या तरुणानं हे असे विकृत अश्लील चाळे केले आणि अगदी 2 दिवसापूर्वी पुण्यातली सुद्धा घडलेली घटना, त्याची दृश्य आपण पाहतोय। पुण्यातल्या एका सुजाण नागरिकानं हे सगळं कॅमेऱ्यात चित्रित केलं आणि त्यामुळे आता या प्रकरणाला सुद्धा तपासाच्या दृष्टीने वेग आलाय। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी याबाबत बोलूया। जितेंद्र, हा तरुण नेमका कोण होता, समजू शकलेला आहे का आणि पोलिसांनी याबाबत आणखी काही खुलासा केलाय का? अगदी अतिशय किळसवाणा असाच हा प्रकार म्हणावा लागेल, कारण हे केवळ अश्लील हातवारे नाहीये किंवा अश्लील घटना नाहीये, तर ही अत्यंत किळसवाणा हा प्रकार घडलेला आहे। नागपुरातील जो सेंट्रल जेल मार्ग आहे, वर्धा मार्ग आहे, त्या परिसरामध्ये बेंचेस ठेवण्यात आलेले आहेत आणि रात्रीच्या वेळेस तिथे अनेक तरुण येऊन बसतात किंवा जे वयोवृद्ध जे लोक असतात ते येऊन बसतात। अशात हा तरुण आला आणि तरुणींना पाहून अश्लील कृत्य करणं सुरू केलेलं होतं। त्यानंतर ज्या तरुणी बसतात किंवा जे वयोवृद्ध जे लोक असतात ते येऊन बसतात, अशात हा तरुण आला आणि तरुणींना पाहून अश्लील कृत्य करणं सुरू केलेलं होतं। त्यानंतर ज्या तरुणींनी याचं चित्रीकरण केलं मोबाईलमध्ये आणि पोलिसांना बोलवण्याची जेव्हा धमकी दिली, तेव्हा हा तरुण जो आहे तो इथून पळून गेला। जी सध्या माहिती मिळते, पोलीस स्टेशनमध्ये यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून या तरुणाला पकडण्यात आल्याची देखील माहिती मिळते। मात्र अजूनपर्यंत पोलीस याबाबत काही पोलिसांकडून काही माहिती मिळालेली नाही। मात्र लवकरच या तरुणाला पकडणार अशी ही माहिती देण्यात आलेली आहे। मात्र या तरुणाचा जो आहे तो पोलीस कसून शोध घेत आहेत आणि अशा प्रकारचा जो कृत्य करतोय त्याच्या विरोधात कडक कारवाईची मागणी आता विविध स्तरातून होताना आपल्याला दिसून येत आहे आणि याच्यावर या तरुणावर कडक कारवाई आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशीही आता जी आहे ती मागणी जोर धरू लागलेली आहे। रिद्धी, जितेंद्र, हा सगळा प्रसंग घडला त्यावेळेला आजूबाजूला नेमकं कोणी उपस्थित नव्हतं का? त्यांच्यापैकी उपस्थितांपैकी कोणी हटकण्याचा प्रयत्न केला नाही संबंधिताला? रिद्धी, हा जो मार्ग आहे तो अतिशय वर्दळीचा मार्ग आहे, कदाचित तो हायवे सारखा मार्ग असंही म्हणता येईल आणि हे जे बेंचेस घालून दिलेले आहेत तो थोडासा निर्जन म्हणजे फुटपाथवरचा मार्ग आहे आणि त्या फुटपाथवर अनेक जण बसूनही असतात। जेव्हा हा दूर इथे बसून असल्या कारणामुळे याला कोणी हटकण्याचा प्रयत्न नाही केला। मात्र ज्या तरुणींना पाहून याने अश्लील कृत्य केलं होतं त्याच तरुणींनी यांना हटकलं। थोड्या दूर बेंचवर आणखी काही तरुणी बसलेल्या होता, तो तिकडे जाण्याचा देखील प्रयत्न केला होता। मात्र जेव्हा पोलिसांची धमकी दिली, पोलिसांना कॉल करण्याची धमकी दिली आणि एका तरुणीने पोलिसांना कॉलही करायला सुरुवात केली, त्यानंतर हा तरुण जो आहे तो या घटनास्थळावरून पळून गेला। त्यामुळे अशा प्रकारची कृत्य रात्री 9 ते 9:30च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर येते। नेमकं या तरुणाला पकडल्यावर आणि पोलीस काय भूमिका घेतात ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पोलिसांकडून अधिक काय माहिती मिळते, त्यानंतर पोलिसांकडून जी माहिती मिळालेली आहे त्यानंतर काय पुढे होतं ते देखील पाहणं आता तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि पोलीस तपासाचे पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ जितेंद्र। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। पुन्हा एकदा आपण ही दृश्य पाहतोय, नागपूरमध्ये आणि पुण्यामध्ये हा विकृतीचा कळस गाठला गेलेली दृश्य आहेत। एकीकडे एका तरुणी समोरच एका तरुणानं विकृत आणि अश्लील चाळे केले, नागपूरमधली दृश्य, तर दुसरीकडे अगदी 2 दिवसापूर्वी पुण्यात सुद्धा अशाच पद्धतीनं मध्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणानं अश्लील कृत्य केलं होतं।